हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण बेसिक स्टिच लायब्ररीमधला पुढचा टाका शिकणार आहोत. चेन आणि सिंगल क्रोशे ह्या दोन टाक्यांनंतर आपण आज हाफ डबल क्रोशा शिकणार आहोत. त्यासाठी आपण लोकर घेऊया, कात्री आणि 3.5 नंबरची सुई घेतलेली आहे. स्लिप नॉटनी सुरू करायचं. क्रोशेचा श्री गणेश. मी 20 चेन्स घालणार आहे. 1 2 20 आणि आता ह्या 20 चेन्सवर मी तुम्हाला हाफ डबल क्रोशा दाखवते. 20व्या चेनमध्ये काम करायचं असेल तर मी एक चेन पुढे घालून घेणार आहे आणि आता मी हाफ डबलला सुरू करणार. हाफ डबल क्रोशेला सुईवर वेढा घेतला. पहिले चेन 21वी चेन सोडून 20व्या चेनमध्ये सुई आतमध्ये घालून दोरा ओढून घेतला. माझ्या सुईवर 3 धागे आहेत, 3 वेढे आहेत आणि त्या तिन्ही वेढ्यांमधनं मी एकदम सुई बाहेर काढली. हा एक हाफ डबल क्रोशा झाला. सुईवर वेढा घेतला. आता मी पुढच्या चेनमध्ये जाते. पुढच्या चेनमध्ये इन्सर्ट केला, धागा ओढून घेतला आणि वेढा घेऊन सगळ्या वेढ्यांमधनं दोरा बाहेर काढला. पुन्हा एकदा दाखवते. हाफ डबल क्रोशा बनत चाललाय. अशा चेन्स घालून घेतलेल्या आहेत. या सगळ्या चेनवर आपण हाफ डबल क्रोशा घालायचा आहे. या चेनला आपण फाउंडेशन चेन पण म्हणतो. कोणत्याही प्रोजेक्टची स्टार्ट करताना आपण चेन्स घालून त्याच्यावर प्रोजेक्ट सुरू करतो. पुन्हा एकदा स्लोली दाखवते. एक वेढा घेतला, चेनमध्ये इन्सर्ट करून 3 टाके, तिन्ही वेढ्यातून एकदम सुई बाहेर काढली. त्याला हाफ डबल क्रोशा म्हणायचा.
ओळीच्या शेवटी आलेली आहे, एकच चेन राहिली आहे. त्या चेनमध्ये सुद्धा इन्सर्ट करून कंप्लीट करते आणि आपले हाफ डबल क्रोशा पूर्ण 20 टाक्यांमध्ये करून झालेला आहे. एक चेन घालते आणि प्रोजेक्ट टर्न करते. जर मला याच्यावरती अजून हाफ डबल क्रोशा करायचे असेल तर मी पुन्हा सेमच करणार. आणि असं तुमचं प्रोजेक्ट जेवढं असेल त्याप्रमाणे तुम्ही करत राहू शकता. हे हाफ डबल क्रोशाचे झालेलं आहे. असे विविध टाके, कोस्टर्स, पर्सेस, बॅग्स तुम्हाला जर शिकायच्या असतील, स्वतः करून बघायच्या असतील, क्रोशे आणि क्रिएशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या क्रोशे करणाऱ्या फ्रेंड्स, रिलेटिव्स, मावशी, आत्या, काकू यांच्याबरोबर नक्की शेअर करा. कीप क्रिएटिंग. हॅपी क्रोशेटिंग. सायनिंग ऑफ मीनल. बाय बाय.